सूर्यास्ताच्या वेळेला समुद्राच्या शेजारून गाडी चालवलो. वारे बीचवर सुंदर सूर्यास्त अनुभवला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रसन्न वातावरणात रत्नागिरीला गेलो. रत्नदुर्ग किल्ला पाहिला. खूपच छान वाटले. पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरालाही भेट दिली. ही संपूर्ण धमाल या भागात. नमस्कार. पुन्हा एकदा आम्ही तयार झालो आहे. गणपतीपुळे बघून झाल्यानंतर आम्ही ऑन द वे जेवण केलो. त्यानंतर रूमवर आलो, रेस्ट घेतला. आता पुन्हा नवीन ठिकाण बघण्यासाठी जाणार आहे आम्ही. पण नवीन ठिकाण म्हणजे वेगळं काही नाही आहे. सकाळी ज्या ठिकाणी गेलो त्याच ठिकाणी आम्ही जाणार आहे. प्लॅनमध्ये तर रत्नदुर्ग किल्ला होता, पण जाणं येणं उद्या परत त्याच रूटने आम्ही देवगडकडे जाणार आहे. त्यामुळे ते उद्या पॉईंट आम्ही बघणार आहे. आता आम्ही आरेवारे बीचला जाऊन सनसेट एन्जॉय करणार आहे. चला निघूया. थोडासा प्रवास करून आम्ही आलोय आरे बीचला. बीचकडे जायचा रस्ता. अशी झाडं आहेत बाजूला. खाली दाखवू शकत नाही मी, कारण खाली खूपच कचरा आहे, प्लास्टिक आहे. अरे समुद्र किनारा का रे. अरे ते अरे व्ह्यू पॉइंट. त्या डोंगराच्या पलीकडे वारे बीच आहे. आरे बीचवर थोडा वेळ बसून आम्ही वारे बीचकडे निघालो. सूर्यास्ताची वेळ होती. समोर दिसणारा समुद्र, सूर्य आपला निरोप घेतोय आणि शेजारून मी गाडी चालवतोय. हे दृश्य खूपच भारी होतं. चहा मस्तपैकी आणि सनसेट. वारे बीचकडनं आलोय. समोर दिसणार वारे बीच. वारे बीचच्या व्ह्यू पॉइंटला आम्ही आहोत सूर्यास्त बघण्यासाठी. तिथे आत्ताच आम्ही चहा घेतला आणि हे वारे बीच समोर दिसते. ते इकडे डोंगराच्या पलीकडे आळे आहे आणि जबरदस्त सूर्यास्त होतोय. मस्त. नमस्कार, गुड मॉर्निंग. आमचा कोकण ट्रिपचा तिसरा दिवस आहे. आम्ही या रूमला निरोप देतोय. रूम तुम्हाला दाखवायची इच्छा होती, पण आज खूपच जास्त गबाळामीट केलं होतं, त्यामुळे रूम दाखवलो नाही. आता आम्ही निरोप घेणार आहे या रूमला, या लोकेशनला, काळबादेवीला. आम्ही निघालो रत्नागिरीकडे. तिथला रत्नदुर्ग किल्ला आम्ही आज पाहणार आहोत आणि तिथून आमचं आजचं टार्गेट आहे देवगडला पोचणं. देवगडला आज मुक्काम आमचा आहे. तर छान वाटलं या गावामध्ये राहून, या परिसरात फिरून. आरेवारे बीच असेल, गणपतीपुळे असेल. भेटूया पुढच्या प्रवासात. आमचा रत्नागिरीकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात कोकणातले अनेक ब्रिज आम्ही क्रॉस केले. हे सर्व दृश्य मन प्रसन्न करणारे होते. मस्तपैकी प्रवास करून आम्ही रत्नागिरीतल्या रत्नदुर्ग किल्ल्याजवळ पोहोचलो. रत्नदुर्ग किल्ला पाहायची माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती. मराठा साम्राज्याच्या आरमारातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे रत्नदुर्ग किल्ला. किल्ला तसा फार मोठा नाही. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला समोर दिसते ते शिवकालीन भगवतीचे मंदिर. अनेक बुरुज या किल्ल्यावर आहेत.
किल्ल्याला तिन्ही बाजूने समुद्र आहे. रत्नदुर्ग किल्ल्याला आम्ही मस्तपैकी फेरफटका मारला. रत्नदुर्ग किल्ल्याला आम्ही फेरफटका मारतोय. किल्ला समुद्राच्या शेजारीच आहे. जिथपर्यंत इथं नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणी पाणी आणि फक्त पाणीच दिसतंय बघा. पावस या ठिकाणी आम्ही आहोत. देवगडकडे निघालोय आणि या ठिकाणी आत्ताच आम्ही जस्ट वडापाव खाल्ला. अगदी आपण सोलापूरचे आहोत आणि श्री स्वामी समर्थचा फोटो नाव बघून मी थांबलो मुद्दाम. वडापाव एकदम जबरदस्त टेस्ट आहे आणि रेट ऐकून तुम्ही चकित व्हाल. फक्त 10 रुपये. 10 रुपयाचा वडापाव खूपच दुर्मिळ झालाय. आणि चहा कप भरून त्याने 5 रुपयाला दिले. काका कधीपासून ही सेवा तुमची? किती वर्ष? साधारणतः 87 पासून चालू आहे. 87. तेव्हापासून तुम्ही वडापाव देता? 60 पैसे वडापाव देता. 60 पैसे वडापाव. आता मी तुम्हाला वडापाव खाल्ल्यानंतर म्हटलं रेट काका वाढवा, 10 रुपये खूपच कमी होते. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला काय आमच्या पोटापुरतं मिळालं. भरपूर झालं. भरपूर झालं. सेवा आहे तुमची ही. काय काय आपल्याकडे ऑप्शन आहे? वडापाव, पॅटीस, चहा, कांदा भजी. आता जरा जड झालेलं आहे. किती झाले तुमचे? उतरला की कांदा भजी काढतो आम्ही. 25 रुपये प्लेट देतो. पावस आणि रत्नागिरीकडनं येणारा रस्ता इकडं देवगडकडं जातो. पावसचा मंदिरचा दरवाजा जो आहे त्याच्या शेजारीच यांचा स्टॉल आहे. कधी आलात या एरियात तर नक्की ट्राय करा. धन्यवाद. नाश्त्यानंतर आम्ही आलो आहे परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस या ठिकाणी. खूप दिवसापासून नाव तर ऐकलं होतं पावस समाधी मंदिराचं. प्रत्यक्षात आज जाण्याचा योग आला आहे. आज जाऊन आपण दर्शन घेऊन पुढचा प्रवास करणार आहोत.